दोस्तों नमस्कार। दोस्तों, नालासोपारा आचोले विजयलक्ष्मी नगर की 41 बिल्डिंगों पर तोड़क कार्रवाई हुई और इसमें आगरी सेना काफी सक्रिय रही थी। बीच में आगरी सेना कुछ समय नहीं दिखाई दी, लेकिन एक बार फिर अब आगरी सेना इसमें उतर चुकी है और इस बार आगरी सेना ने 25 फरवरी 2025 को राज्य शासन द्वारा एक जो परिपत्रक जारी किया गया है उसको लेकर उस पर इंप्लीमेंट की मांग उठाई है। आगरी सेना के कैलाश पाटिल ने एक पत्रकार परिषद में ये मांग उठाई है। उसमें उन्होंने 25 फरवरी 2025 को जो राज्य शासन का एक आदेश निकला है, जिस पर हमने डिटेल एक वीडियो बनाया था, उस आदेश में इल्लीगल बांधकाम को तोड़े जाने के समय किन किन चीजों का ध्यान रखना है, इल्लीगल बांधकाम से प्रभावित लोगों को किस तरह से राहत देनी है, उसके निर्देश उस ऑर्डर में राज्य शासन ने लिखे थे। तो उस ऑर्डर पर जो कुछ अंदर लिखा हुआ गया है उस पे इंप्लीमेंट की बात आगरी सेना इस समय कर रही है। आपको बता दें कि उस ऑर्डर में ये लिखा हुआ है कि ऐसी कोई कार्यवाही में जहां इल्लीगल बांधकाम को तोड़ा जाता है, प्राइवेट लैंड पर इल्लीगल बांधकाम है उसको तोड़ा जाता है, उस कार्यवाही में कोई लोग अगर प्रभावित होते हो तो उनको प्रधानमंत्री आवास योजना का पात्र माना जाएगा और उनको प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घर अलॉट किए जा सकते हैं, उनको किया जाने की उनको प्राथमिकता दी जाएगी उसमें। तो वहां पर आगरी सेना का यही अभी इस समय का मुद्दा है कि महानगर पालिका ने जिस तरह से हाई कोर्ट के ऑर्डर और सुप्रीम कोर्ट के ऑर्डर की पालना की, उसी तरह अब राज्य शासन की इस ऑर्डर की पालना करे और किस तरह से लोगों को राहत दी जा सके, रिहेबिलिट किया जा सके, उसका बंदोबस्त करे। उसमें यहां तक भी लिखा हुआ है कि महानगर पालिका ऐसे प्रभावित लोगों को अगर तत्काल घर नहीं दे पाती तो भाड़े पर घर उपलब्ध करके दे, जिसका बकायदा भाड़ा वसूली करे। हालांकि वसई विरार अंतर्गत महानगर पालिका का बार बार यही कहना है कि हमारे पास ऐसा कोई भी अब तक धोरण नहीं है और हमारे पास ऐसे कोई घर नहीं है। लेकिन साथ ही साथ आगरी सेना ने एक प्रधानमंत्री आवास योजना में कई एकड़ में बन रहे आवासीय भूखंड की भी, आवासीय कॉलोनी की भी बात कही कि आवासीय कॉलोनी जहां बन रही है वहां इन लोगों के लिए कुछ बंदोबस्त किया जाए। इसकी महानगर पालिका तैयारी करे या महानगर पालिका इसके बारे में विचार करे। इस पर उन्होंने आज महानगर पालिका का ध्यान खींचा है। आगरी सेना के कैलाश पाटिल ने यह भी कहा कि वो आयुक्त से इस बारे में मिलकर और भी डिटेल में चर्चा करने वाले हैं। तो सुनिए क्या कुछ कहना है कैलाश पाटिल का। फिलहाल आज की इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। 41 बिल्डिंग संदर्भात महानगरपालिकेने डिमोलिशन करून हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन प्रमाणे काम केलेलं आहे। महानगरपालिकेच्या कमिशनरला माझा हात जोडून निवेदन आहे की 25 तारखेला महानगरपालिकेला उपसचिव महाराष्ट्र राज्य ह्यांनी जे आदेश काढलेले आहेत त्याचे पण त्याचप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करावे। त्या आदेशानुसार माननीय कलेक्टर साहेबांनी कन्सर्न सगळ्याच डिपार्टमेंटला म्हणजे आयुक्त वसई महानगरपालिका आणि सगळ्यांनाच त्या आदेशाचे काय आदेश आहेत त्याची डिटेल माहिती महानगरपालिकेला दिलेली आहे। त्या आदेशानुसार त्या आदेशाचे 5 नंबर जो पॅरा आहे त्याच्यामध्ये क्लियर कट माननीय उपसचिवांनी लिहिलेलं आहे की ज्या 41 बिल्डिंग तुटलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या ज्या बिल्डिंग तुटलेल्या आहेत त्यांना PMJSY किंवा LIG म्हणजे EWS किंवा LIG स्कीम मध्ये त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात यावी। त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्याप्रमाणे तुम्ही डिमोलिशनचं इम्प्लिमेंटेशन केलं त्याप्रमाणे हे इम्प्लिमेंटेशन करणं हे कायद्याने महानगरपालिकेच्या कमिशनरला बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे जर त्यांची तोडून 41 बिल्डिंगच्या तोडलेल्या आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांना राहण्यासाठी घर अवेलेबल नाही आहेत तर त्यांना भाड्याची व्यवस्था करून द्यावे असं क्लियर कट 5 नंबर क्लॉज मध्ये म्हटलेलं आहे। आम्ही याचा फॉलोअप करताना माननीय महानगरपालिकेच्या अध्यक्ष कमिशनरना आमचं रिक्वेस्ट आहे 370 एकर मध्ये जी कॉन्सेप्शनल ॲडवायझरी LLP आहे त्यांचं जे सँक्शन आहे ही प्रधानमंत्री
आवास योजनेमध्ये स्कीम सँक्शन झालेली आहे, 370 एकर मध्ये आहे आणि 41 बिल्डिंग मधील जे बेघर झालेले आहेत त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या ईडब्ल्यूएस आणि LIG स्कीम मध्ये त्यांना तिथे घरं देण्यात यावी, ही माझी नम्र विनंती आहे महानगरपालिकेच्या कमिशनरला। त्यांनी त्यांच्या जे डायरेक्शन दिलेलं आहे सचिवांनी, महाराष्ट्र राज्याच्या सचिवांनी जे डायरेक्शन दिलेलं आहे त्याचं ज्याप्रमाणे तुम्ही डिमोलेशन करून तुमची इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे त्याप्रमाणे हे करावं। आणि ज्या पण EGS आणि LIG स्कीम मध्ये, EWS आणि LIG स्कीम मध्ये विरार वसई मधल्या स्कीम असतील त्याच्यामध्ये त्याची डिटेल माहिती आम्ही महानगरपालिकेला उद्या देतोय। या संदर्भात पूर्ण पत्रव्यवहार आम्ही करत आहोत महाराष्ट्र शासनाबरोबर आणि माननीय CM साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळं होईल असं आम्हाला वाटतं। आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण जर केलं नाही तर आगरी सेनेच्या संघर्षाला माननीय कमिशनरांना समोर जावं लागेल। माझा हात जोडून माननीय कमिशनर, ऍडिशनल कमिशनर, सहाय्युक्तांना निवेदन आहे, ह्याचं इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर करून 41 बिल्डिंगच्या डिमोलिशन झालेल्या त्यांना प्रत्येकाला EGS आणि EWS स्कीम मध्ये घराची व्यवस्था करावी, त्यांना इमिजिएटली भाडं देण्यात यावं। त्यांची आज परिस्थिती फार गंभीर आहे आणि शासनाच्या नियमाचं माननीय कमिशनर साहेबांनी पालन करावं, हे हात जोडून विनंती आहे। उद्या ह्या संदर्भात माननीय कमिशनर साहेबांशी मी भेटतोय आणि आमचं पूर्ण निवेदन त्यांना देतोय आणि याचं इम्प्लिमेंटेशन करावं असं हात जोडून परत एकदा तुमच्या समोर। सध्या आता तिकडच्या रहिवाशांची तुमच्यावरती नाराजी आहे, गैरसमज निर्माण झालेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? माझ्याकडे टोटल 28 बिल्डिंगची लेटर आहेत, लोकांचं रिटर्न मध्ये आहे आणि त्याच्यासाठी माझी हायकोर्टामध्ये एक दावा पण आमचा 4 दिवसात सबमिट होईल। पण त्याच्या अगोदरी शासनाचं जे लेटर 25 तारखेला आलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे 25/2ला, त्याचं इम्प्लिमेंटेशन हे माननीय कमिशनर साहेबांचं दायित्व आहे की त्यांना त्यांच्या घरातील लोकांना त्यांना पैसे द्यावे भाड्याचे किंवा त्यांना EWS आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अशा 370 एकर मध्ये आणि अशा प्रकारच्या जेवढ्या वसई विरार महानगरपालिकेतील जेवढी सँक्शन झालेली आहेत EGS स्कीम मध्ये त्यांना घरं देण्यात यावी। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।